सकाळ माध्यम समूहाचा उपक्रम असलेल्या स्मार्ट सिटीचं सगळ्याच स्तरातनं कौतुक होताना दिसतंय। आज दैनिक सकाळमध्ये आलेल्या स्मार्ट सिटी विषयीची माहिती नागरिकांनी आवर्जून वाचली आणि त्यावर अतिशय उत्साही अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या। राज्यातील विविध शहरांमध्ये स्मार्ट सिटी संकल्पनेचं कसं कौतुक झालं ते आता आपण पाहूया। वृत्तपत्र हे केवळ एक बातम्या देण्याचं साधन न राहता समाजातील विविध समस्यांसंदर्भात आवाज उठवण्याचं व्यासपीठ आहे आणि ती भूमिका सकाळ अत्यंत जबाबदारीने वठवीत असल्याची प्रतिक्रिया नागपूरकरांनी व्यक्त केली आहे। स्मार्ट सिटी संदर्भातील माहिती वाचल्यानंतर नागपूरकरांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती। स्मार्ट सिटी संकल्पनेचं जळगावकरांनी देखील उत्साहात स्वागत केलं आहे। सकाळच्या माध्यमातून असा अत्यंत उपयुक्त उपक्रम राबवला जात असल्यानं ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया जळगावकरांनी व्यक्त केली आहे। मराठी व दैनिक सकाळ ग्रुप लोकहितासाठी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबवून नेहमीच एक चळवळ उभी करीत असतो। आताच स्मार्ट सिटी हा एक उपक्रम दैनिक सकाळने या ग्रुपने हाती घेतलेला आहे। दैनिक कारण जळगाव शहराची अवस्था अशी आहे की जळगाव शहर हे स्मार्ट सिटीतून वगळण्यात आलेलं आहे। आज मनपाची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत असल्यामुळे अनेक समस्यांचा ढीग या महानगरपालिका व या लोकांसमोर उभा राहिलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये सकाळी एक लोकांच्या माध्यमातून एक जर चांगली चळवळ उभी करून हे शहर स्मार्ट सिटीकडे जर नेत असेल तर एक खूप कौतुकास्पद व जळगावकरांसाठी खूप चांगली अभिमानाची अशी गोष्ट आहे। बऱ्याच लोकांना सामान्य लोकांना समजत नाही की स्मार्ट सिटी म्हणजे काय। बऱ्याच वेळेस आपण टीव्हीवर बघतो स्मार्ट सिटी अमृत योजना, तर त्या नेमक्या आहेत काय हे चांगल्या प्रकारे ते पुरवणीमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आपण स्मार्ट सिटी कशी बनवली पाहिजे, आपल्या देशात राहण्यासाठी जगातली सर्वात चांगली सिटी कशी आपण बनवू शकतो हे त्या मुद्द्यांच्या आधारे आपण समजू शकतो। आपण विजेचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवता येईल, त्याचबरोबर कचऱ्याचा समस्या आहे, त्याचबरोबर बऱ्याच समस्या आहेत ज्या आपण त्याद्वारे सोडवू शकतो। स्मार्ट सिटी योजना जी सकाळ ग्रुपतर्फे आता राबवली जात आहे, शहरे व ग्रामीण भाग यांचा जो विकास आहे तो अधिकाधिक व्हावा म्हणून ही योजना राबवली जात आहे। खूप काही देऊन जाणार आहे असं वैयक्तिकरित्या वाटतं, कारण की त्यामध्ये लोकांचं राहणीमान दर्जा तर सुधारेलच, पण रोजगाराची खूप संधी उपलब्ध होणार आहेत आणि लोकांना जे हवं आहे ते याद्वारे मिळणार आहे। आजपर्यंत लोकांच्या अपेक्षा तर होत्याच, पण त्या पूर्ण कोणीही करू शकलेलं नाही आहे। आश्वासन तर खूप जणांनी दिले, केंद्रातर्फे तर खूप जणांना आश्वासन दिले गेले, बट पूर्ण कोणीच केलेले नाही आहे। पण सकाळ ग्रुपतर्फे या योजना पूर्ण होणार आहेत। नवी मुंबईमध्ये देखील स्मार्ट सिटी संकल्पनेची माहिती घेण्यासाठी आज सकाळपासून पेपर स्टॉल्सवर गर्दी दिसून आली। नागरिकांना ही संकल्पना अतिशय आवडली असून आजच्या वृत्तपत्रात आलेल्या माहितीमुळे स्मार्ट सिटीबद्दल समजावून घेण्यासाठी आणि लोकांचा सहभाग वाढण्यासाठी मदत होईल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी नोंदवली। प्रत्येक माणूस स्मार्ट सिटीचा हा प्रोग्राम आहे तो ॲक्च्युली सर्वसामान्यांसाठी आहे आणि जर सर्वसामान्यांचे विचार सरकारपर्यंत पोहोचत नसतील, केंद्र सरकारने स्मार्ट सिटीचा उपक्रम जो हाती घेतलेला आहे तो बरोबरच कौतुकास्पद आहे। पण स्मार्ट सिटी होण्यासाठी मुळात शहरातले रस्ते सुधारले पाहिजेत। कारण आता सध्या परिस्थिती पाहिली तर अर्ध्याधिक रस्त्यांवर पार्किंग केलं जातं, म्हणजे वाहनांची संख्या वाढलेली आहे आणि शहरामध्ये बकालपणा एवढा वाढलेला आहे की रस्त्यावर इकडे तिकडे अतिक्रमण केलेलं असतं।